नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज शनी अमावस्या आहे। शनिदेवांना न्यायाची देवता मानलं जातं आणि त्यामुळेच शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला शनी महाराजांसाठी काही सेवा करायच्या असतात किंवा काही स्तोत्र मंत्र यांचं पठण करायचं असतं। तसेच काही उपायही आपल्याला या दिवशी भगवान शनी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी करायचे असतात। तर त्यासंबंधीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी साधना। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर सर्वात प्रथम आपण आज शनी अमावस्येला आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहे याबद्दल जाणून घेऊ। तर सर्वात आधी आपल्याला आपली जी काही वाहनं आहे बघा, शनी महाराजांना लोखंड हे अतिशय प्रिय असतं आणि जी आपली वाहनं असतात 2 चाकी 3 चाकी 4 चाकी ती वाहनं देखील लोखंडाचीच असतात आणि त्यामुळे आपल्या वाहनांवर आपल्यावर शनिदेवांचा कृपा आशीर्वाद राहावा, आपला जो काही प्रवास आहे तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आपल्याला आपल्या वाहनांशी संबंधित आज सायंकाळी एक उपाय करायचा आहे किंवा काही उपाय करायचे आहे। बघा, आपल्याला आपल्या वाहनांना स्वच्छ धुवायचं आहे। आजच्या दिवशी म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी वाहने स्वच्छ धुवायची आहे। तसेच सायंकाळच्या वेळेस वाहनांना एक लिंबू किंवा काळा कपडा बांधायचा आहे। याने आपल्या वाहनांमधील जी काही नकारात्मकता असते ती दूर होते। तसेच आपल्याला आपल्या वाहनांजवळ जमलं तुम्हाला तर सायंकाळी काळ्या तिळाचा दिवा तुम्हाला वाहनांजवळ लावायचा आहे। त्याचबरोबर वाहनांजवळ उभं राहून तुम्हाला ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। हा मंत्र जप तुम्ही वाहनामध्ये किंवा गाडीत बसून देखील करू शकतात। भगवान शनिदेवांना शनी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। त्या नारळावर शेंदुराने त्रिशूल काढायचा आहे आणि तो नारळ आपल्याला आपल्या गाडीवरून उतरवायचा आहे। बघा, प्रत्येक गाडीवरून एकच नारळ उतरवायचा नाही। जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतील तर नारळ वेगवेगळे घ्यायचे आहे। एका गाडीवरून एकच नारळ ओवाळायचा आहे। 7 वेळा नारळ आपल्याला घड्याळाच्या दिशेने उतरवायचा आहे आणि नारळ उतरवत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 7 वेळा जप करायचा आहे। किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवाला जास्त मानत असाल त्या देवाचा नामानं तुम्हाला मंत्रोच्चार करायचा आहे आणि तो नारळ 7 वेळा उतरवून झाल्यानंतर दूर कुठेतरी नेऊन ठेवायचा आहे, ज्याने की तो कोणाच्या ओलांडण्यात येणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या वाहनांसंबंधित काही उपाय शनी अमावस्येच्या दिवशी करायचे आहे। आता शनी अमावस्या आहे म्हटल्यावर आपल्याला आपल्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असतील, लहान मुले असतील, चिडचिड करत असतील तर त्यांच्यावरून देखील तुम्हाला एक नारळ ओवाळायचा आहे। त्या नारळावर देखील त्रिशूल काढायचा आहे, शेंदुरानं त्रिशूल काढायचा आहे आणि त्या व्यक्तीला आपल्यासमोर बसून नारळाचा शेंडा त्या व्यक्तीकडे करायचा आहे आणि 7 वेळा त्या व्यक्तीवरून नारळ ओवाळायचा आहे। नारळ उतरवत असताना श्री स्वामी समर्थ असं 7 वेळा म्हणायचं आहे आणि तो नारळ तुम्हाला दूर कुठेतरी नेऊन ठेवायचा आहे किंवा तुमच्या डस्टबिनमध्ये देखील तो नारळ तुम्ही ठेवू शकतात। आता एकापेक्षा जास्त व्यक्तींवरून नारळ उतरवायचा असेल तर नारळ देखील तुम्हाला वेगवेगळे घ्यायचे आहे। एकच नारळ सर्व व्यक्तींवरून उतरवायचे नाही। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराला जर काही नकारात्मक ऊर्जा असेल घरामध्ये किंवा कोणाची वाईट नजर लागलेली असेल तरी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला अशाच प्रकारे एक नारळ ओवाळून टाकायचा आहे। नारळ घ्यायचा आहे, त्यावर त्रिशूल काढायचा आहे, शेंदुराने त्रिशूल काढून तो नारळ घेऊन घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचा आहे। नारळाचा शेंडा आपल्या घराच्या दरवाजाकडे करायचा आहे आणि घराच्या दरवाजावरून 7 वेळा घड्याळाच्या दिशेने तो नारळ उतरवायचा आहे। 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून तो नारळ दूर नेऊन ठेवायचा आहे किंवा तुमच्या डस्टबिनमध्ये टाकायचा आहे। या छोट्या छोट्या उपाय आहे की जे केल्याने आपल्याला आपली मनशांती देखील मिळते आणि जी काही नकारात्मकता असते, निगेटिव्ह ऊर्जा असते ती दूर होते। आता शनी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी देखील आपल्याला सेवा करायच्या असतात। तर त्यासाठी आपल्याला एक चौमुखी कणकेचा दिवा करायचा आहे आणि तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। त्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि तेथे बसून तुमचं तोंड दक्षिणेला येईल असं बसायचं आहे आणि आपल्या पितरांसाठी प्रार्थना करायची आहे। याबद्दलचा इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे। खालील त्याची लिंक देते, त्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ संपूर्णपणे ऐका। आता
सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणते स्तोत्र आणि मंत्र यांचा पठण करायचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. कोणकोणत्या सेवा आपल्याला शनी महाराजांच्या करायच्या आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा मंत्र जाप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला शनी स्तोत्र किंवा शनी कवचाचं देखील आपल्याला पठण करायचं आहे. आता हे स्तोत्र आणि हे कवच जे आहे तुम्हाला ते यूट्यूबवर सहज मिळून जाईल किंवा गुगलवर तुम्ही सर्च करा, तेथे तुम्हाला हे शनी कवच आणि शनी स्तोत्र मिळून जाईल. हे शनी स्तोत्र आणि शनी कवच वाचत असताना आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला किमान 1 वेळा तरी यांचं पठण आजच्या दिवशी करायचं आहे. यानं शनिदेव आपल्यावर सदैव प्रसन्न राहतील किंवा आपल्याला जो काही 7.7चा दोष असेल, शनीची 7.7 असेल, त्यावरही देखील आपल्याला प्रभाव पडेल. तसेच आपल्याला जर शनीची पीडा असेल, शनी दोष आपल्या राशीमध्ये असेल तर आपल्याला हनुमान चालिसाचं पठण आजच्या दिवशी नक्कीच करायचं आहे. असं केल्याने शनिदेवांचा जो काही त्रास असेल तो आपल्याला कमी जाणवतो. त्याचबरोबर आज सायंकाळी आपल्याला श्री रामरक्षा स्तोत्र आणि सुंदरकांड यांचा पाठ करायचा आहे. बघा, एक वेळा तरी तुम्ही या रामरक्षा स्तोत्राचं पठण करा किंवा सुंदरकांडाचं पठण करा. असं केल्याने शनिदेवांची आपल्यावर अखंड कृपा राहत असते. आणि यानंतर सायंकाळी आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून आपल्या देवघरासमोर बसून शनी चालिसाचं पठण देखील करायचं आहे. आता हे सर्व स्तोत्र मंत्र आणि जे काही चालिसा आहे, शनी चालिसा, हा तुम्हाला यूट्यूबवर नक्कीच मिळून जाईल. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा किंवा गुगलवर सर्च करा, तुम्हाला तेथे तो सहज मिळून जाईल आणि त्याचं पठण तुम्हाला आज करायचं आहे. त्याचबरोबर आज सायंकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली काळ्या तिळाच्या तेलाचा किंवा कोणत्याही तेलाचा दिवा प्रज्वलित करून एक प्रदक्षिणा त्या झाडाला घालायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. आता ह्या झाल्या आपल्या घरी करायच्या सेवा. त्याचबरोबर आज शनी अमावस्या आहे. दिवसभरात तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या घराशेजारी जे काही शनी मंदिर असेल तेथे जाऊन शनी महाराजांना तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे. तसेच काळे उडीद देखील तुम्ही या दिवशी अर्पण करू शकतात किंवा दान करू शकतात. बघा, अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना दानधर्म करायचा आहे. तुम्ही तेलाचं दान करू शकतात किंवा काळ्या उडदांचं दान करू शकतात. तसेच तुम्ही काळे वस्त्र देखील आजच्या दिवशी दान करू शकतात. तसेच तुम्ही आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आजच्या दिवशी नवीन चपला किंवा छत्री किंवा घोंगडी देखील दान करू शकतात. दान अशा व्यक्तींना करायचं आहे की ज्या व्यक्तींना त्याची खरंच गरज आहे. बघा, तुम्ही जेव्हा शनी मंदिरात जाणार आहे त्यावेळेस तुम्ही शनी महाराजांना रुईच्या पानांची माळ देखील अर्पण करू शकतात. तसेच लवंगांची माळ देखील तुम्ही शनी महाराजांना अर्पण करू शकतात. शनी महाराजांवर आजच्या दिवशी पुरुषांनी तेल वाहिल्यास अतिशय शुभदायी मानलं जातं. त्यामुळे या सर्व सेवा तुम्ही आज जमेल तितक्या करा. शनी महाराजांच्या मंदिरात गेल्यावर तेथे बसून तुम्हाला ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा किंवा जास्तीत जास्त तुम्हाला जितका जमेल तितका जप करायचा आहे. आता जर तुम्हाला तुमच्या घराजवळ शनी महाराजांचं मंदिर नसेल तर काय करायचं, तर बघा, तुम्ही भगवान बजरंगबलीच्या म्हणजेच हनुमानाच्या मंदिरात जाऊन देखील या सेवा करू शकता. तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन तेथे तेल अर्पण करा किंवा तुम्ही तेथे रुईच्या पानांची माळ बजरंगबलीला अर्पण करा. तसेच लवंगांची माळ देखील तुम्ही बजरंगबलीला अर्पण करून तेथे बसून तुम्ही ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. बघा, जर मनात इच्छा असेल ना तर तेथे सर्व मार्ग हे मोकळे होत असतात. तुमच्या मनात जर इच्छा असेल तर तुम्हाला शनी महाराजांचं मंदिर नक्कीच आजच्या दिवशी भेटून जाईल आणि तेथे गेल्यावर तुम्हाला आजच्या दिवशी एक नारळ देखील फोडायचा आहे. बघा, शनी अमावस्येला आपण जो काही नारळ फोडणार आहे तो फोडून तेथेच अर्पण करायचा आहे. त्याचा प्रसाद घरी आणायचा नाही किंवा खायचा नाही. तर बघा, अशा प्रकारे या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहे, छोट्या छोट्या सेवा आहे, परंतु त्यांचा प्रभाव तितकाच मोठा आहे. आणि या सेवा केल्याने, या गोष्टी केल्याने आपल्याला मनशांतीही मिळतेच, परंतु आपल्याला ज्या काही बाधा झालेल्या असतात त्या बाधा देखील दूर होण्यास मदत होते. तर शनी अमावस्येच्या दिवशी या सर्व सेवांपैकी किंवा उपायांपैकी जे काही उपाय सेवा तुम्हाला करता येतील ते तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या सर्वांवर शनिदेवाचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद मिळवून घेण्याचा प्रयत्न करा. तर झालेली माहिती ही स्वामी महाराजांच्या चरणी आणि शनी महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
ओम शम शनेश्वराय नमः.